जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळतो आहे। दिवाळीच्या सणामध्ये आज सकाळपासून जे होतं दिवसभरामध्ये सोन्याचे दर जे होते हे घसरले होते आणि सलग 3 दिवसापासून घसरण सुरू होती। मात्र आज सायंकाळी 7 वाजेच्या सुमारामध्ये पुन्हा सोन्याच्या दरामध्ये 2300 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि कुठेतरी आता लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला वाढ झाल्यामुळे आता ग्राहक देखील संभ्रमात सापडलेले आहेत। उद्या लक्ष्मीपूजन आहे। लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेक ग्राहक जे आहेत सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करत असतात आणि मुहूर्त साधत असतात। मात्र लक्ष्मीपूजनाच्याच पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे आता उद्या आणखी वाढ होईल या भीतीने जे आहेत ग्राहक या ठिकाणी आत्ताच रात्रीच्याच वेळी सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। सोन्याच्या दरामध्ये नेमकी ही वाढ कितीने झाली आहे, कशी झाली आहे, त्याची कारणं काय आपल्यासोबत बोलण्यासाठी सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार दादा, दिवसभरामध्ये सोन्याची घसरण झाल्याची पाहायला मिळाली दराची, मात्र आता सायंकाळी अचानक सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे, कितीने वाढ झाली आहे? असं मागील 2 दिवस पाहिलं असेल सोनं जवळपास कधी 500 रुपयाने कधी 1000 रुपयाने घसरत होतं। जवळपास आज जेव्हा सोनं उघडलं तेव्हा जवळपास सकाळी 1,70,000 भाव होता आणि आता 7 वाजता अचानक सोनं 1,500 ते 2,000ने वाढलं। आता भाव 1 लाख जवळपास 2,500 वाढलं। आता भाव जवळपास 1,29,500 आहे प्लस जीएसटी किती? जीएसटी सहित 1,33,300। दादा, नेमकी घसरण सुरू होती, पुन्हा वाढ झाली, आता उद्या आणखी वाढ होण्याची शक्यता आहे का? कारण उद्या लक्ष्मीपूजन आहे। असं भावाचं सगळं सांगता येत नाही, पण आता तुम्ही पाहिलं धनतेरस झालं तर उद्या लक्ष्मीपूजन आहे तर डिमांड तर फेस्टिव्ह सीझनमध्ये लोक सोनं घेतातच, मुहूर्तचं सोनं घेतात, लोक पूजेसाठी घेतात, तर वाढायची शक्यता आहे सोनं। तर सोन्या चांदीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाला पुन्हा सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये वाढ होऊ शकते। या शक्यतेमुळे जे आहेत ग्राहक जे आहेत आज रात्रीच आपलं जे उद्याचं जे सोनं आहे ते खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। मात्र गेल्या 3 दिवसापासून घसरण सुरू असलेल्या सोन्याच्या दरामध्ये आता पुन्हा वाढ झाल्यामुळे कुठेतरी उद्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।